नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे ब्रेडपासून भजी बनवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी 5 ब्रेड घेतलेले आहे आणि असे पाण्यामध्ये भिजवून पाणी आपल्याला ब्रेडमधून निचरून घ्यायचं आहे। बघा, इथे दुसरा ब्रेडही मी पाण्यामध्ये भिजवून आणि त्यातलं पाणी असं दाबून दाबून काढून घेते। बघा, याच पद्धतीने आपल्याला 5ही ब्रेड पाण्यामध्ये भिजवून आणि पाणी त्यातलं काढून घ्यायचे, निचरून घ्यायचे आणि 5ही ब्रेड आपल्याला असे व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे उभा चिरलेला। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून। त्यानंतर कोथिंबीर घालून घेत आहे आणि कांद्याची पात आहे बारीक चिरलेली, कांद्याची पात सुद्धा मी घालून घेते। इथे तुम्ही किसलेला गाजर किंवा किसलेला बटाटाही घालू शकता, कांद्याची पात ऑप्शनल आहे। त्यानंतर 2 चमचे इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आपल्याला। तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 इंचभर आलं घेतलेलं होतं आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेतली। त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घातले आणि 2 चमचे कॉर्न फ्लोअर घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे, 1 चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे, आमचूर पावडरने मस्त टेस्ट येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा इथे मी बारीक केलेला ओवा घातलेला आहे, अर्धा चमचा जिरं असं हातावर चोळून घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे हातानेच सर्व आता ब्रेडमध्ये सर्व मसाले मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आणि इथे ब्रेड आपण पाण्यात भिजवून घेतलेले असल्यामुळे इथे पाणी शक्यतो वापरायचं नाहीये, म्हणजे ब्रेडमध्येच आपलं पीठ भिजल्या जातं। पण जर नाहीच भिजलं तर तुम्ही इथे 1-2 चमचे आपण जे पोह्याचे चमचे असतात ते 1-2 चमचे आपण पाणी वापरू शकता। पण शक्यतो पाणी इथे टाकावं लागतच नाही, ब्रेडमध्येच सर्व आता आपलं पीठ भिजल्या जातं। त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे, सोडा ऑप्शनल आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि असा गोळा होईल या पद्धतीनेच आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे। बघा, इथे आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे। 1-2-3 मिनिट आपल्याला हे पीठ थोडंसं बाजूला ठेवायचे। त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। बघा, इथे कढईत मी तेल घालून घेते आणि तेल इथे व्यवस्थित आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे मोठ्या गॅसवरच। आणि तेल गरम झालं की नाही आपण असं थोडंसं पीठ टाकून बघू शकता। बघा, इथे आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल आपल्याला सुरुवातीला भजे सोडताना एकदम गरमच करून घ्यायचं आहे, कडकडीत तेलामध्येच आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत। बघा, एक करून सर्व भजी इथे मी सोडून घेत आहे। बघा, इथे तेल जर सुरुवातीला एकदम गरम नसेल तर भजी इथे नरम होतात, एकदम कुरकुरीत होत नाही। म्हणून आपल्याला सुरुवातीला तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व भजी आपल्याला ह्यामध्ये एक करून सोडून घ्यायचे आहेत। आणि भजी नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत, पण सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरतीच भजी सर्व सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। बघा, एकदम व्यवस्थित अशी भजी खूप छान आणि एकदम कुरकुरीत भजी होतात। आणि असं उलटपालट करत आपल्याला व्यवस्थित असं भजी तळून घ्यायचे आहेत। बघा, खूप सुंदर कलर आलेला आहे। या पद्धतीने आपली इथे भजी सर्व आता तळून झालेली आहेत। सर्व भजी आपल्याला आता व्यवस्थित अशी ताटामध्ये काढून घ्यायची आहेत। बघा, या पद्धतीने आपल्याला
दुसरी बॅचही तळून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने सर्व भजी मी इथे सोडून घेते। खूपच छान आणि खूप कुरकुरीत आणि खूपच चटपटीत अशी ही भजी तयार होतात। आणि वेगळं काहीतरी आपण ब्रेडपासून बनवून असं मुलांना देऊ शकतो। तर बघा इथे आपली ही भज्यांची दुसरी बॅच ही व्यवस्थित तळून झालेली आहे। बघा सर्व आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने आपले पकोडे आता सर्व तयार झालेले आहेत। टोमॅटो सॉस बरोबर आपल्याला इथे सर्व करायचे आहे। तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।